नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयामधील प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यामध्ये मानवतावादी प्रश्न याचा अभ्यास करत आहोत. मागील भागामध्ये आपण ज्या मानवतावादी समस्या आहेत, म्हणजेच थोडक्यात आपण पाहिलं की औद्योगिकरण झालं आणि या औद्योगिकरणामुळे कुठेतरी मानवी घटकाला किंवा पर्यावरणाला या औद्योगिकरणाचा धोका पोहोचवत आहे आणि या अशा मानवतावादी प्रश्नांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावायचा आहे. आता मागील भागामध्ये आपण पर्यावरण म्हणजे काय, त्यानंतर पर्यावरण आणि शाश्वतता, त्याचबरोबर पर्यावरणाशी निगडीत असणाऱ्या ज्या संयुक्त राष्ट्र संघटनेने परिषदा तयार केल्या, परिषदा आयोजित केल्या, त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचनंतर आपण पर्यावरण संसाधन म्हणजे काय हे देखील समजून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पर्यावरणाशी निगडीत असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या देखील अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर या भारतामध्ये पर्यावरणाच्या बाबतीमध्ये कसे धोरण आखले गेले हे देखील आपण समजून घेतलेलं आहे. त्यानंतर भारतामधील असणारी गरिबी आणि विकास, आता याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. आता गरिबी आणि विकास विद्यार्थ्यांनो, हे दोन्ही शब्द कसे आहेत, गरिबीचा विकासाशी काय संबंध किंवा विकासाचा गरिबीशी काय संबंध विद्यार्थ्यांनो, कारण विकास हा गरिबीवर आणि श्रीमंतीवर आधारित असतो आणि त्यामुळं गरीब आणि विकास ही संकल्पना आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्या अंतर्गतच आपण या गरिबीच्या संदर्भात असणारे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत त्या दृष्टिकोनांचा अभ्यास आपण मागील भागामध्ये पाहिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला लक्षात आले असेल विद्यार्थ्यांनो की ज्या गरिबीची संकल्पना आहे किंवा गरिबातील आधारित असलेली विकासाची जी संकल्पना आहे ती प्रत्येक घटकावर वेगवेगळ्या स्वरूपाची असते आणि त्यामुळे आपल्याला या दृष्टिकोनावरून या गरिबीची संकल्पना लक्षात घेता येते आणि गरिबी म्हणजे काय हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. आणि या गरिबीच्या संदर्भात आपल्याला भारताने काय धोरण राबवलेलं आहे किंवा भारताने कशा प्रकारे या गरिबीच्या संदर्भात विकास केलेला आहे ते आपल्याला या भागामध्ये अभ्यासायचं आहे. आता विद्यार्थ्यांनो, जी भारताच्या राष्ट्रीय धोरण आहे त्या धोरणाने नेहमीच राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले आहे. पहा, म्हणजेच त्यांचे धोरण आखताना त्यांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य देखील जोडलेलं आहे आणि त्यामुळे याचा अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य हे या ठिकाणी लक्षात घेऊन भारताने गरिबीतून विकासाकडे वाटचाल केलेली आपणास पाहावयास मिळते. आता या गरिबीच्या संदर्भात त्याचबरोबर भारताच्या विकास प्रक्रियेच्या संदर्भात जर आपल्याला पाहायचं असेल तर या ठिकाणी भारताने या गरिबीतून विकास प्रक्रियेकडे कशी वाटचाल केलेली आहे ते आपल्याला खालील पैलूनुसार पाहता येईल. म्हणजेच थोडक्यात भारताच्या विकासाचे खालील जे 3 पैलू आहेत त्या 3 पैलूनुसार आपण या ठिकाणी भारताने कशा प्रकारे विकास साधला ते आपल्या लक्षात येईल. आता विद्यार्थ्यांनो, ते 3 पैलू म्हणजे नेमके कोणते आहेत ते आपण अभ्यासूया. आता यामधील विद्यार्थ्यांनो पहिला जो या विकास प्रक्रियेतील पैलू आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. आता या ठिकाणी भारताने अर्थव्यवस्थेचं काय केलेलं आहे, आधुनिकीकरण केलेले आहे. म्हणजेच या आधुनिकीकरण करताना भारताने औद्योगिकीकरण या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे. म्हणजेच औद्योगिकीकरणाला भारताने आर्थिक व्यवस्थेशी जोडलं गेलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे
औद्योगिकरण होय. कारण या ठिकाणी औद्योगिकरणामुळेच भारताची अर्थव्यवस्था ही मजबूत झालेली आपणास पाहावयास मिळते. कारण औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर जे मोठमोठे उद्योग आहेत, म्हणजे आता लघु उद्योगापेक्षा आपल्याला मोठ्या उद्योगावर जास्त भर दिलेला दिसून येतो. कारण पाहतो आपण लघु उद्योग म्हणजे थोडक्यात लहान उद्योग, परंतु औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मोठे उद्योग निर्माण झालेले आहेत आणि मोठे उद्योग निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली आहे. आणि कामगारांची वाढती लोकसंख्या म्हणजे आपल्या भारताची लोकसंख्या जर आपण पाहिली विद्यार्थ्यांनो, तर लोकसंख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणेसुद्धा मुश्किल होते आणि त्यामुळे औद्योगिकरण झाल्यामुळे या ज्या मोठे उद्योग आहेत या उद्योगामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामगारांना रोजगार उपलब्ध झालेला आपणास पाहावयास मिळतो. आता याचंच उदाहरण जर आपण पाहिलं तर पंडित नेहरूंच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस पंडित नेहरू पंतप्रधान होते त्यावेळेस कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला जास्त महत्त्व देण्यात आले होते पहा. आणि त्या कालखंडामध्ये जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली होती. म्हणजे अशा प्रकारे या भारतामध्ये अर्थव्यवस्थेचे काय झालेले आहे, आधुनिकीकरण झालेले आहे. आता त्यानंतर दुसरा जो मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे आत्मनिर्भरता. आता आत्मनिर्भरता हा जो घटक आहे तो म्हणजे आता ज्यावेळेस पाहिलं असेल महात्मा गांधींचं नेहमी तत्त्व होतं आत्मनिर्भर बनव. आता त्याचंच कुठंतरी मूळ आपल्याला आत्ता दिसत आहे. मोदींच्या प्रत्येक भाषणामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं आत्मनिर्भर बनव. म्हणजेच या आत्मनिर्भरतासुद्धा या भारताच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा पैलू आहे. आता भारतीय राष्ट्र चळवळीचा संबंध हा आत्मनिर्भरतेशी जोडला गेलेला आहे. आता कारण आत्मनिर्भरतेवरच भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणजेच आत्मनिर्भरता ही भारतीय राष्ट्रीय चळवळीचा एक संबंध त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला. आता आत्मनिर्भर म्हणजेच आता या ठिकाणी आत्मनिर्भरता कशी लक्षात येईल पहा. आता कोणतीही वस्तू आपण बाहेरून आयात न करणे आणि ती वस्तू आयात न करता आपल्याच राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्याची निर्मिती करणे आणि ती आपल्या राष्ट्रात विकणे हा झाला आपला आत्मनिर्भरता. आणि आपण समजा उदाहरणार्थ चीनमधून एखादी वस्तू घेण्याऐवजी किंवा त्या वस्तूचा आयात करण्याऐवजी आपल्या भारतातच त्याची निर्मिती झाली तर त्या ठिकाणी आपल्या भारतामध्येच त्या वस्तूचं विक्री केल्यानंतर त्या ठिकाणी त्यालाच आत्मनिर्भरता असं म्हटलं जातं. म्हणजे या गोष्टीवर विकसित होण्यावर या ठिकाणी याचा भर दिलेला आहे. प्रामुख्याने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भारताने इतर राष्ट्राकडून आर्थिक मदत घेतली आहे, परंतु ती जी आर्थिक मदत घेतली ती प्रामुख्याने भारताने सार्वजनिक उद्योगासाठी वापरलेली आहे. म्हणजेच आत्मनिर्भरता ही देखील भारताच्या विकासाच्या प्रक्रियेकडे वाटचाल झालेली आपल्याला पाहावयास मिळते. या पैलूनुसार सुद्धा भारतामध्ये विकास झालेला पाहावयास मिळतो. आता त्यानंतर विद्यार्थ्यांनो तिसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. आता हा विकासाचा जो तिसरा पैलू आहे तो भारताच्या नियोजन आयोगाशी संबंधित आहे विद्यार्थ्यांनो. आता जो नियोजन आयोग आता भारतीय सरकारने हा नियोजन आयोग का निर्माण केला तर लोकांचं जे राहणीमान आहे त्या राहणीमान सुधारण्यासाठी मार्च 1950 मध्ये हा नियोजन आयोग स्थापन करण्यात आला. आणि या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट होते ते म्हणजे भारताच्या संसाधनाचे परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन करणे आणि यानुसार त्या ठिकाणी
या नियोजन आयोगाने देशाच्या विकासाच्या दृष्टीने पंचवार्षिक योजना तयार केली आणि त्या योजनेअंतर्गत विकासाच्या बाबतीमध्ये माहिती घेण्यात आली आणि त्यानुसार भारताने विकासाच्या दृष्टीने पावले उचललेली आपणास दिसून येते. म्हणजेच या नियोजन आयोगानुसार सुद्धा त्या ठिकाणी भारताने विकास केलेला दिसून येतो. आता खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आलेले आहे आणि भारताची समाजवादी जी संकल्पना आहे विद्यार्थ्यांनो, ती कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देते आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करण्यावर सुद्धा या ठिकाणी ही समाजवादी पद्धती भर देते आणि भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आला. म्हणजेच भारतामध्ये आपण पाहतो विद्यार्थ्यांनो, मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य फार पूर्वीपासून असलेलं आपल्याला दिसून येतं आणि कुठेतरी ही दारिद्र्यातून भारताला बाहेर काढण्यासाठी आणि विकासाच्या गतीने वाटचाल सुरू करण्यासाठी या सामाजिक न्यायाची किंवा समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी या समाजवादी पद्धतीची भारताने हा दृष्टिकोन स्वीकारलेला आपणास दिसून येतो आणि त्या अंतर्गतच या 1 जानेवारी 2015 रोजी त्या ठिकाणी नीती आयोगाची निर्मिती करण्यात आली आणि त्या अंतर्गत त्या ठिकाणी प्रत्येक कार्यासाठी नीती आयोगाचे हे काम धोरणात्मक सल्ले देणे, त्याचबरोबर सरकारला दिशादर्शक सल्ले देणे असे या नीती आयोगाचे कार्य दिसून येते. आता विद्यार्थ्यांनो, आपल्याला लक्षात येईल तर भारताच्या या विकासाच्या दृष्टीने हरित क्रांती देखील या ठिकाणी विकासाच्या टप्प्यामध्ये आपल्याला सांगता येईल. आता हरित क्रांती का केली गेली विद्यार्थ्यांनो? ज्यावेळेस 1972मध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ निर्माण झाला आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये अन्नधान्याचा तुटवडा भारतामध्ये आला आणि त्यामुळे ही अन्नधान्याची समस्या दूर करण्यासाठी या ठिकाणी हरित क्रांती या 1960-70च्या दशकामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा या 1960 आणि 1970च्या दशकामध्ये शेती विकासावर भारत सरकारने मोठ्या प्रमाणावर विकासाकडे लक्ष केंद्रित केलेले आपणास दिसून येते आणि यानुसार भारताने विकासाच्या गतीने वाटचाल केलेली आपल्याला दिसून येते. आता हे जे झाले ते भारताच्या विकास प्रक्रियेचे असणारे महत्त्वाचे पैलू. आता त्यानंतर आपल्याला पुढील जो मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे भारताच्या विकासाचे धोरण. आता विद्यार्थ्यांनो, गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित भारताने विकास हे धोरण त्या ठिकाणी भारताचे राहिलेले आहे आणि त्या अंतर्गतच भारताने काळानुसार बदल करून त्या ठिकाणी विकास प्रक्रियेकडे वाटचाल सुरू केली आहे आणि त्यानुसार भारताने किंवा भारत सरकारने विकास घडवून आणण्यासाठी विविध कार्यक्रम देखील आयोजित केलेले आहे आणि विकासाचे हे धोरण भारताचे बदलत गेले आहे. आता जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा जर आपण अभ्यास केला विद्यार्थ्यांनो, तर आर्थिक सत्तेचा प्रभाव हा या भारताच्या विकास धोरणावर पडलेला आहे. म्हणजेच आर्थिक सत्ता याचा प्रभाव या भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडलेला दिसून येतो. आता विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्र उद्योगाच्या माध्यमातून सरकारची महत्त्वाची होती आणि त्यानंतर 1980च्या दशकामध्ये हे धोरण
बदललेली आहे. म्हणजे सरकारने हे धोरण काळानुसार काय केलेले आहे, बदलत गेलेले आहे. म्हणजेच विकासाच्या ह्या काही त्रुटी लक्षात घेऊन या ठिकाणी 1980 साली भारताने या विकासाच्या धोरणामध्ये काही सुधारणा केलेल्या आपल्याला दिसून येतात. आता या सुधारणामध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक बाबतीमध्ये सुधारणा केलेल्या दिसून येतात. आता यामध्ये पहा, या सुधारणा करण्यासाठी भारताने या ठिकाणी आर्थिक उदारीकरण सुरुवातीला सर्वात प्रथम 1991 करून त्या ठिकाणी त्यांनी विविध आर्थिक सुधारणाच्या कार्यक्रमांची आखणी केलेली आपल्याला दिसून येते. आता पूर्वीचे जे विकासाचे समाजवादी प्रतिमान सोडून दिलेले आहे आणि त्यानुसार मग आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण या ठिकाणी करून त्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास प्रक्रियेला या ठिकाणी भारत सरकारने सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आणि विद्यार्थ्यांनो, हे जी भारत सरकारने किंवा हे भारताचं जे राष्ट्रीय धोरण आहे विकासाच्या बाबतीमध्ये, तर या धोरणाला म्हणजेच आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण या धोरणाला मोठ्या प्रमाणावर जनतेचा देखील विद्यार्थ्यांनो पाठिंबा असताना आपल्याला दिसून येते. आता भारताची जी या सुधारणा भारताने केलेल्या आहेत, या सुधारणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत विद्यार्थ्यांनो. आणि भारताची जी आर्थिक व औद्योगिक वाढ झालेली आहे ती एक भारत स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आज निर्माण झालेला आहे. म्हणजे जी ही बदललेली परिस्थिती लक्षात घेता आपल्याला लक्षात येईल की भारत हा आज आर्थिक सत्तेच्या बाबतीमध्ये जगापुढे नक्कीच आलेला आहे. आणि काही कालावधीच विद्यार्थ्यांनो आपला भारत देश नक्कीच आर्थिकच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर चीनच्या बरोबरीने किंवा अमेरिका रशियाच्या बरोबरीने नक्कीच वाटचाल करताना दिसून येते. आता हे भारताने जे धोरण राबवले त्याचा प्रभाव कसा पडलेला आहे ते आपण लक्षात घेऊया. आता भारताने जे विकासाचे धोरण राबवले विद्यार्थ्यांनो, त्या धोरणामध्ये खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी या ठिकाणी या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन केलेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रोजगार देखील वाढवलेले आहे आणि त्यामुळे समाजाची जी मिळकतीची पातळी आहे ती वाढवली गेलेली आहे. आणि त्यामुळे या सुधारणामुळे शासनाच्या भूमिकेमध्ये देखील फरक पडलेला आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये बलाढ्य आणि क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे, जेणेकरून मोठ्या आणि मध्यम आणि काही लघुउद्योगांचा देखील यामध्ये समावेश होतो. खाजगी क्षेत्राला महत्त्व मिळाले म्हणजे सरकारच्या विकासातील भूमिका संपली असे होत नाही विद्यार्थ्यांना. म्हणजेच तुम्ही म्हणता विद्यार्थी या ठिकाणी खाजगीसुद्धा तुम्ही म्हणताय आणि सरकारी शासनसुद्धा, कारण विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खाजगी क्षेत्रसुद्धा आपली महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. परंतु याचा अर्थ असा नाही विद्यार्थ्यांनो की शासनाची या ठिकाणी भूमिका संपते, परंतु दोन्हीही शासन आणि खाजगी क्षेत्र मिळून ज्यावेळेस या ठिकाणी अर्थव्यवस्था यांच्यामुळे दोन्हीमुळे मजबूत होत असते. आणि त्यामुळे आज आपण पाहतो समाजामध्ये सरकारची विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामाजिक विकासाच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या लक्षात येत असेल की महत्त्वाची भूमिका शासन पार पाडताना आपल्याला दिसून येते. यामध्ये जर आपण उदाहरण जर पाहिलं विद्यार्थ्यांनो, तर त्या ठिकाणी आरोग्यसेवा असेल, शिक्षण असेल, स्वच्छ पाणी इत्यादी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देताना शासन दिसत आहे. आणि यावरून आपल्या लक्षात येईल की शासन देखील या ठिकाणी विकासाच्या बाबतीकडे कितपत लक्ष देत आहे. आता 2018 संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफर्ड प्रायव्हेटी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केली आहे. आता लक्षात घ्या,
हे जे भारताने धोरण आखले त्याचा प्रभाव कसा लक्षात घ्या, तर ज्यावेळेस 2018मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड प्रायव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी निर्देशांकानुसार भारतामध्ये गरिबीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण 2005-06 आणि 2015-16मध्ये दरम्यान अर्ध्यावर आलेले आहे. पहा, म्हणजे 54.7% ते 27.5% खाली आहे. तरी अजूनही काही प्रदेशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर गरिबी दिसत आहे. म्हणजे आता ह्या वरील निर्देशांकानुसार तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जे गरिबीचं प्रमाण आहे भारताचं ते प्रमाण थोड्याफार प्रमाणामध्ये खालीले आहे, परंतु अजूनही काही ग्रामीण भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गरिबी दिसून येते आणि नक्कीच काही कालानंतर ही गरिबी भारतामध्ये 100% कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणजे 0% गरिबी आपल्या भारतामध्ये नक्कीच दिसून येईल. विद्यार्थ्यांनो, आज आपण या भागामध्ये या गरिबीशी संदर्भात असणाऱ्या भारताने कशा प्रकारे विकास केलेला आहे त्याचे पैलू आणि भारताचे जे विकासाच्या बाबतीमध्ये असणारे धोरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये जे गरिबी संदर्भात असणाऱ्या लिंगभाव निगडीत ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे.